बिग बॉस मराठीचा 5वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। त्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय। गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेल नॉमिनेट होऊन बाहेर पडला। यामुळे निक्कीला मोठा धक्का बसला। निक्की यातून स्वतःला सावरत होतीच तेवढ्यात तिला आणखी एक धक्का मिळाला। बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच निक्की व अरबाज हे एकत्र गेम खेळत होते। कधी यांच्यात भांडणं तर कधी प्रेम फुलतानाही पाहायला मिळालं। पण आता या मैत्रीच्या नात्यात मिठाचा खडा पडलाय, कारण निक्कीला अरबाज बद्दलचं माहित नसलेलं मोठं सिक्रेट कळलंय। बिग बॉस मराठीच्या शुक्रवारच्या भागात निक्कीला भेटायला तिचे आई वडील आले होते। यावेळी निक्कीच्या आईने तिला अरबाज बद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे तिला मोठा धक्का बसलाय। निक्कीच्या आईने बाहेर अरबाजच्या साखरपुडा झाल्याच्या चर्चा होत आहेत असं सांगितलं। यानंतरच स्वतः अरबाजने यावर भाष्य केलंय। अरबाजने त्याच्या इंस्टाग्रामवरील ब्रॉडकास्ट चॅनलद्वारे माझा साखरपुडा झालेला नाही किंवा माझं लग्नही झालेलं नाही, या सगळ्या अफवा आहेत, यावर विश्वास ठेवू नका असं म्हटलं होतं। अशातच त्याने पुन्हा एकदा या सगळ्यावर भाष्य केलंय। टेली मसाला या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अरबाजने असं म्हटलंय की हो, मी पाहिला तो व्हिडिओ। पहिली गोष्ट, मलाच माहित नाही की माझा साखरपुडा झाला आहे। निक्की पण बिग बॉसच्या घरात आहे, त्यामुळे तिलाही याबद्दल काही कल्पना नसेलच। पण निक्कीच्या आईने घरात जाऊन तिला हे असं का सांगितलं हे सुद्धा मला माहित नाही। मी ही गोष्ट सांगितली होती की मी कमिटेड आहे, पण बाहेर आल्यावर सर्व काही गोष्टी बदलतात। यापुढे त्याने असं म्हटलंय की मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे जे काही बघितलं आहे, माझ्या आयुष्यात आता जे काही चाललं आहे ते सगळं सोडून मी पुढे जाणार आहे आणि नवीन गोष्टी करणार आहे। मी जे कमिटेड होतो तेही मी आता नाही आहे। त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत। मला आता या सगळ्यात राहायचं नाही। दरम्यान या घरात निक्की व अरबाज यांच्या नात्याची बरीच चर्चा रंगली होती। भाऊच्या धक्क्यावर अरबाजने तो कमिटेड असल्याचं कबूल केल्यानंतर त्याची निक्की बरोबर जवळीक होती, पण आता तो कमिटेड नाहीये। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।